मला वीक नावा लागत आहे. आपण चुना खात आहोत. पूर्ण पुरा सत्यानाश झाला. या गावाला खूप त्रास होत आहे. चुन्याचं पाणी आपल्याला ते पाजत आहे. त्याचा नाक पाय खाली होतो माणसाचा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आम्ही खैरी गावातील नागरिक आहोत. सोशल मीडियावर बघितलं असेल की दिल्लीमध्ये खूप जास्त प्रदूषण झालं आहे. दिल्लीतील जे यमुना नदी आहे तिला खूप जास्त प्रदूषण बद्दल आपण बातम्या बघितल्या असेल. खैरी गावातील नदी आहे असं वाटत आहे की राखेत नदी आहे की नदीत राख आहे हे समजून नाही राहिलं आहे. तिथून हे मोठ्या प्रमाणात राखाड आपल्या इथे येत आहे आणि या राखडीच्या परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहे. आपण पाणी जे पितो त्या पाण्यामध्ये हे राखड मोठ्या प्रमाणात मिक्स होत आहे आणि आपल्या लोकांना खूप त्रास होत आहे. आपल्या गावाचे मुख्य 3 स्रोत आहे पाण्याचे. 3 विहिरी आहे. त्या 3ही विहिरी याला लागून 20 मीटर अंतरावर आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये पण याची राख काही प्रमाणात जातच आहे. आपण पाणी किती फिल्टर करू तरी शेवटी पाण्यामध्ये राख येणारच आहे. यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि कोराडी पॉवर प्लांटचे जे सीई आहे त्यांनी लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी ही विनंती. या राखडीमुळे माणसंच नाही सुरक्षित तर जनावरे कसे सुरक्षित राहणार, कारण जनावरे सुद्धा इथे पाणी पिण्याकरिता येतात आणि त्यांचीही जीवाला हानी होऊ शकते. म्हणून हा विषय खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि हे जर गांभीर्य आम्ही जाणून नाही घेतलं तर येणाऱ्या पिढीला आम्ही कॅन्सरचे खूप असे आजार देऊ शकतो. आणि हे आजार आपल्याला दूर करायचे असेल तर हे राखडीवरती यांनी ताबडतोब उपाययोजना करून याला बंद करून. गंदगी फैललेली आहे. गावाला खूप त्रास होत आहे. त्रास एवढा होत आहे. हे जे सामनेचे केस आहे हे माझे तर गेले. आता मी तर वीक लावलेली आहे. आता ह्या मुलाच्या बघा किती गंदा पाण्यामुळे हे होत आहे सगळं. जेणेकरून असा वेळ आलेला नाही पाहिजे. ह्या खैरी गावावर सगळ्यांना वीक लावायची गरज नाही पडली पाहिजे. खैरी गावाची नदी, या नदीला राखडीचं स्वरूप येऊन नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे रूपांतर जर झालं असेल तर कोराडी औष्णिक केंद्राद्वारे जे राखड आमच्या या नदीला सोडून खूप भयंकर अशा परिस्थितीमध्ये खैरी गाववाले जात आहे. आमच्या गावात जे पाणी येते पिण्याचं याच नदीला लागून आमची विहीर आहे सरकारी आणि या दूषित राखडीमुळे ते पाणी खराब होऊन आमच्या आरोग्याला हानिकारक असू शकते. तेव्हा नदी आमची सपाट नदी होती. आपल्या गळगळा रेती होती आणि खैरीचे लोक, लेडीज लोक इथून जिरा करून पाणी नेत होते. 1 फुटाहून पाणी पेत होते. त्याच वेळेस आम्ही या नदीवर नागपंचमी मनवली. आम्ही त्या नदीवर आम्ही सर्व सण मनवले आहे. आणि आता निव्वळ राखड आणि भोस, दुसरं काही दिसायला भेटत नाही या नदीवर. मी लहान होतो त्या टायमामध्ये हे लई बी नव्हती, राखड पण नव्हती आणि हा नाला पुरा सपा होता तर पुरी रेव दिसत होती. या नाल्याची रेव दिसत होती. आम्ही येथून पायदळ खड्ड्यापर्यंत जात होतो आणि येथून पायदळ आम्ही जांभरीपर्यंत जात होतो. त्या टायमामध्ये बिलकुल हे होतं. जेव्हापासून हे प्लॅन बनलं पॉवर हाऊसचं आणि हे राखड जेव्हापासून येणं चालू झाली तेव्हापासून ना पुरा सत्यानाश झाला आहे. तेव्हाला सत्यानाश विजयाला पाण्याला बिचावून आहे, पिवाच्या पाण्याला बिचावून आहे. ह्या पाण्याने आंघोळ वगैरे केली किंवा हातपाय धुतले तर याच्यानं अंग पाय खाली होते माणसाच्या. एवढं दूषित पाणी झालेलं आहे. एक प्रकारचा चुना, आपण चुना खात आहोत, पित आहोत आणि ते चुन्याचं पाणी आपल्याला ते पाजत आहे. त्यांच्याकडे हे पाणी क्लीन करायसाठी जे डॅम आहेत किंवा ETP असायला पाहिजे, STP ETP जे असायला पाहिजे ते खराब झाले आहे म्हणून हे आपल्याला गंद पाणी पाजत आहेत हे लोक. कोणाची हिंमत नाही होत या नदीत उतरायची. आणि आमच्या गावातील जे मुके जानवर आहे, लोकांचे गाई म्हशी, त्या या दूषित पाणी येऊन त्या गाई म्हशी पाणी पितात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नदीला लागून आमच्या गावातील प्रमुख 3 ज्यांनी आमच्या गावात वॉटर सप्लाय होते त्या अशा 3 विहिरी आहे. आणि त्याच्यात पण नाही म्हटलं तरी या राखीचं जरा जातच असेल. आणि यामुळे आपण सर्वांना माहिती आहे की राखेचं पाणी पिल्यामुळे काय होते. जर ज्यांना नसेल माहीत त्यांनी गुगलवर पाहू शकता. याने आपल्या बॉडीवर किती दूषित परिणाम होत आहे. आम्ही श्री शिवाई युवा फाउंडेशन खैरी तर्फे खैरी गावातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी एक होऊन लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष द्यावे लागेल. अन्यथा जर आपण वेळ केला
तर यामुळे भविष्यात आपल्या जीवाला खूप मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकते.